तर मित्रांनो, ही गाडी 2012 ची फर्स्ट ओनर इंडिगो आहे. CR4 इंजिन आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. गाडीची ऑफर आपण आहे ना 2.25 लाख रुपये देतोय. 1,70,000 ते 75,000 रुपयाला गाडी फायनल होणार. आपल्याकडे लोनची फॅसिलिटी पण आहे. आपण लोन पण करून देऊ. गाडीवरती लाख रुपये लोन सुद्धा होऊन जाईल. तुमचं सिव्हिल जर चांगला असेल तर लोन सुद्धा करून देईल तुम्हाला. आपल्याकडे 12च्या पुढच्या गाड्यापासून लोन चालू होतं गाड्याला. त्याच्या पुढच्या गाड्याला तुम्हाला लोन करून देईल. 12च्या गाडीवर शक्यतो तर कमीच लोन होतं, तरी पण जेवढा प्रयत्न झाला तेवढं तुम्हाला लोन करून देईल. त्याच्यानंतर आपल्याकडे i20 आहे. हिच्यावरती लोन होणार नाही. 2010 ची गाडी आहे. 2010 ची गाडी आणि 2030 पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीचे. गाडी सेकंड ओनर मध्ये MH15 गाडी आहे. गाडी डिझेल मध्ये. गाडीची आपण ऑफर ठेवलेली आहे 2,65,000 रुपये. ती गाडी आपल्याला आहे ना नाही निदान काही ना 2,40,000 रुपयाच्या आसपास सोडून देऊ आपण गाडी. गाडीवरती लोन होणार नाही. त्याच्यानंतर आपल्याकडे विस्टा आहे 2012 ची फर्स्ट ओनर MH15 टिडो इंजिन मध्ये. गाडी आपल्याला ऑफर आपण देतोय तिची 2.25 लाख रुपये. ती नाही निदान काही ना आपल्याला 1,70,000-75,000 रुपये आले पाहिजेत गाडी. 2011 ची गाडी आहे. सेकंड ओनर MH15 डिझायर. ही कस्टमरची गाडी आहे. आपण ऑफर देतोय तिची वाली 3,00,000-3.25 लाख रुपये आपण अशी ऑफर देतोय तिची. त्याला 2,80,000 रुपयाला गाडी द्यायची आपल्याला. सेकंड ओनर गाडी, लोन काही होणार नाही गाडीवरती. बसल्यावरती कमी जास्त करू आपण त्याच्यात. त्याच्यानंतर 2009 ची गाडी 2,80,000 रुपये आपण ऑफर देतोय तिची वाली. 2,30,000-35,000 पर्यंत गाडी करून देऊ. लोन काही होणार नाही गाडीवरती. सेकंड ओनर गाडी. त्याच्यानंतर आपल्याकडे होंडा सिटी आहे. 2011 ची फर्स्ट ओनर गाडी आहे. टॉप मॉडेल गाडी. एअरबॅग मॅक्युल येईल गाडीला. गाडीवरती लोन होणार नाही. शक्यता झालं तर करून देईल तुम्हाला. आणि गाडी फर्स्ट ओनर असल्यामुळे पेट्रोल गाडी आहे. गाडी पण गुड कंडिशन मध्ये. सील टू सील इंजिन आहे. कंपनी टू कंपनी गाडी. 2011 ची गाडी आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. आपण हिची ऑफर आहे ना 2,55,000 रुपये देतोय. नाही निदान गाडी ना 2.25 लाख रुपयाला फायनल होईल. गाडीवरती लोन होणार नाही. प्युअर पेट्रोल गाडी आहे. इको 9 ची गाडी आपल्याकडे व्हॅन. गाडी सेकंड थर्ड ओनर मध्ये काहीतरी आहे. गाडीचे पेपर ड्यू झालेले आहे. व्यवहारात 1,60,000 रुपये आपण ऑफर देतोय गाडीची. पेपर क्लिअर करून देणार. गाडी 1,00,000 ते 1,25,000च्या आसपास आपण सोडून देऊ. आल्टो 2010 ची गाडी आहे. 1,45,000 रुपये आपण ऑफर देतोय गाडीची. 1,45,000 ऑफर. 2030 पर्यंत पेपर क्लिअर करून देणार. 1,25,000 रुपयाला आपण गाडी देऊन टाकू. 2011 ची गाडी आहे. सँट्रो फर्स्ट ओनर गाडी आहे. प्युअर पेट्रोल. ही गाडीची आपण ऑफर देतोय 1,90,000 रुपये. 1.5 लाख रुपयाच्या आजूबाजूला गाडी करून देऊ. प्युअर पेट्रोल फर्स्ट ओनर. त्याच्यानंतर आपल्याकडे i10 आहे. फर्स्ट ओनर सेकंड ओनर गाडी आहे. लेडीज हँड यूज आहे गाडीचा. डॉक्टरच्या नावावरती गाडी आहे. 5 टायर नवीन आहे. 5 मॅक्विल आहे गाडीला. 2 एअरबॅग, ABS, परत अजून तुम्हाला सांगतोय तिच्यात म्हणजे 4 पॉवर विंडो, पॉवर स्टेरिंग, AC सर्व चालू आहे. 2008 ची गाडी. 28 पर्यंत पेपर क्लिअर आहे गाडीचे. तुम्हाला ही गाडी 1,40,000 पर्यंत देऊन टाकू. 1,75,000 रुपये आपण ऑफर देतोय गाडीची. 2014 ची गाडी आहे. वॅगनर आहे. फर्स्ट ओनर गाडी आहे. आपण हिची वाली ऑफर आहे ना 2,15,000 2,20,000 रुपये ऑफर देतोय. 2,80,000 रुपये 2,85,000 रुपयाला गाडी देऊन टाकू. लोन पण आपल्याकडे अवेलेबल आहे. लोन करून देईल तुम्हाला. 1.5-2 लाख रुपये लोन होऊन जाईल गाडीवर. 2013 ची वॅगनर आहे आपल्याकडं. तिच्यावरती लोन तुम्हाला 1,25,000 रुपये लोन करून देईल. 2,90,000 रुपये आपण ऑफर देतोय. 2.5 लाख रुपयाच्या आसपास गाडी देऊन टाक. मग आपल्याकडे i10 ग्रँड आहे. 2014 ची गाडी. फर्स्ट ओनर आहे. ग्रँड i10 आहे. बटन स्टार्ट गाडी आहे. आपण हिची वाली ऑफर 3,90,000 रुपये देतोय. 3.5 लाख रुपयाच्या आजूबाजूला करून देईल. आणि गाडीवरती लोन सुद्धा अवेलेबल करून देईल तुम्हाला. आपला ऍड्रेस आहे ओझर मेघ टिळक नगर नाशिक. कधी पण आपल्याला भेट द्या. आणि आम्हाला समोर व्यवहार जो राहील तो आम्हाला समोर राहील. आणि बसल्यावरती कमी जास्त करून देईल तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, तर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण आज तुमची स्वप्नांची गाडी द्यायचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण इथं ओझर मेघ टिळकनगर पाशी तर आपण जगन्नाथ कार्स मॉल मध्ये आपण आलेलो आहे. इथं आपण तुमच्यासाठी स्वस्त आणि कमी रेट मध्ये आपण सेकंड हँड गाड्या आणल्या. CNG वगैरे. तर तुम्हाला लोकल मध्ये रोल महाराष्ट्र तुम्हाला लोन अप्रूव्ह करून देणार आहे. तर माझं नाव हेमंत आहे. तुम्हाला आता हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट मध्ये सांगा विसरू नका.